गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 8 स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी हा लेसन आपण चालू केला आहे. या लेसनमध्ये आपण रिपल्शन म्हणजे काय, अट्रॅक्शन म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक चार्ज ज्यात पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, न्यूट्रल म्हणजे काय, हे सगळे पॉईंट आपण मागच्या तासाला पाहिलेले आहेत. आज आपण नवीन पॉईंट पाहतोय. फ्रॅक्शनल इलेक्ट्रिसिटी नंतरचा पॉईंट आहे ट्राय दीज, करून पहा. ॲपरेटर्स, अ फ्यू स्ट्रॉ, उलन क्लॉथ, सॉक्स और ग्लोव्ज आणि ग्लास बॉटल. म्हणजे तुम्हाला एक ग्लास बॉटल घ्यायची आहे, उलन क्लॉथ घ्यायचा आहे आणि काही स्ट्रॉ घ्यायचे. प्लेस अ स्ट्रॉ ऑन अ बॉटल, टेक अनादर स्ट्रॉ नियर इट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, लीव द स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज. एक बॉटल घेतली आणि त्यामध्ये जे स्ट्रॉ आहेत ते कसे ठेवलेत, वेगवेगळ्या डायरेक्शनने ठेवलेत. Leave the straw on the bottle as it is. Rub the other straw against a woolen cloth and take it near the straw on the bottle. Observe what happens. आता बघा, आपण रिपल्शनमध्ये पाहिलेलं होतं की हे एक आपलं क्लॉथ आहे. या क्लॉथवर आपण एक काय केली, एक रॉड घासलाय. त्यावेळी तिथं एक घर्षण, एक फ्रॅक्शनल इलेक्ट्रिसिटी तयार झाली. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की हा स्ट्रॉ आहे. या स्ट्रॉलाच आपल्याला काय करायचं, अगेन अ वुलन क्लॉथ अँड टेक इट नियर स्ट्रॉ. हा एक स्ट्रॉ आहे, तो दुसरा स्ट्रॉ पण वुडन क्लॉथवरती घासायचा आणि त्याच्या जवळ ठेवायचा आणि ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, आणि आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं. नाव टेक 2 स्ट्रॉ अँड रब देम अगेन्स्ट वुलन क्लॉथ ॲट द सेम टाइम. कीप वन ऑफ द स्ट्रॉ ऑन द बॉटल अँड टेक द अदर नियर इट. त्यावेळी काय करायचं आहे की घासल्यानंतर हे काय होणार आहेत, वेगवेगळ्या दिशेला आहेत. पण नंतर पुन्हा त्यांनी सांगितले सेम टाइमला, एकसारख्याच वेळेमध्ये पुन्हा हे 2 स्ट्रॉ वुडन क्लॉथवरती घासायचे. अँड टेक द अदर नियर इट, आणि ते शेजारी ठेवायचे. सी व्हॉट हॅपन्स, कीप द रब्ड स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज. टेक द वुलन क्लॉथ ऑन विच इट इज रब्ड क्लोज टू द. टेक द वुडन क्लॉथ ऑन विच इट वॉज रब्ड. मग हे दोन्ही स्ट्रॉ जर आपण त्या कापडावरती घासले, त्यानंतर दोन्ही जवळ आणली तर ते जवळ येतील का? एकाच कापडावरती घातलेत पण रॉड कसेत वेगळे, त्यामुळे ते काय होणार आहेत, एका ठिकाणी येणार आहेत. चेंज इन द स्ट्रॉ, पण आपण काय करतो, स्ट्रॉ वेगवेगळे घेतो, एक स्ट्रॉ घेतोय का, नाही. म्हणजेच काय आहे तर बघा, प्रोसिजरमध्ये अ चार्ज्ड स्ट्रॉ इज टेकन नियर द अनचार्ज्ड स्ट्रॉ. जो चेंज स्ट्रॉ आहे इज टेकन नियर द अनचेंज स्ट्रॉ. जाईल का, जो घर्षण केलेला स्ट्रॉ नाही आहे त्याच्याजवळ जाईल का, नाही. म्हणजे तिथं रिपल्शन, अट्रॅक्शन होणार आहे का, नाही. 2 स्ट्रॉ कॅरिंग सिमिलर चार्जेस आर ब्राउट नियर इच अदर. दोन्हीही स्ट्रॉला सेम चार्ज असेल तर ते प्रत्येक एकमेकांच्या जवळ येतील का, बरोबर आहे ना, तिथं होतंय. चार्ज स्ट्रॉ अँड द ऑपोजिटली चार्ज क्लॉथ विच वॉज युज्ड फॉर रबिंग आर ब्रॉट नियर इच अदर. म्हणजे काय आहे तर बघा, इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अनचार्ज्ड ऑब्जेक्ट. देअर इज अ रिपल्शन बिटवीन like electric charge, there is attraction between unlike electric charge. There is repulsion between like electric charge. म्हणजे काय आहे तर ज्यावेळी 2 स्ट्रॉचं घर्षण होतंय, फ्रॅक्शनल होतंय, त्यावेळी तिथं रिपल्शन होतंय, म्हणजे तिथे इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतोय. पण देर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्ज, पण जिथं इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट झाला नाही तिथं काय झालंय, आपलं अट्रॅक्शन. हेन्स रिपल्शन इज युज्ड ॲज द टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट. आणि रिपल्शनचा वापर आपण आयडेंटिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल चार्जसाठी करत असतो. म्हणजे बघा, हे तुम्ही एक्सपेरिमेंट हा घरीही करून बघू शकता की काय आहे रिपल्शन आणि अट्रॅक्शन. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक थर्मोकॉल बॉल्स ऑर मस्टर्ड सीड्स इन अ बॉटल अँड shake the bottle vigorously. The seeds try to move away from each other but stick to the bottle. Why does this happen? थर्मोकॉलचे बॉल किंवा मोहरी, आपली मसाल्यामधली मोहरीच्या बिया घ्या आणि त्या बॉटलमध्ये शेक करा, बॉटल व्हिगरसली. प्रत्येक वेळी ती बॉटल काय करा, हलवा. द सीड्स ट्राय टू मूव अवे फ्रॉम इच अदर. जी मस्टर्ड सी आहे ती काय होईल, एकीकडून बॉटलमध्ये फिरू लागेल. बट स्टिक टू द बॉटल, बॉटलला काय होईल, स्टिक, चिटकून बसेल. वाय डीज हॅपन, का होईल रे असे,
थर्मोकॉल बॉल वगैरे त्यामध्ये काय नाही आहे, एअर नाही आहे, ते त्या बॉटललाच काय होतील, चिटकून बस. टू चेंज अन ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट, पुन्हा दुसरं दिले बघा, ट्राय दिस. कांगवा दिलेला आहे. पीसेस ऑफ अ पेपर, पेपरचे काही तुकडे दिलेत. रब प्लास्टिक कोम अगेन्स्ट पेपर, टच दिस कोम विथ अनादर अनचेंज्ड कोम, टेक द अदर कोम नियर सम पीसेस ऑफ पेपर, वॉट हॅपन. आता बघा, आपण हे करून बघितले. आपली स्केल वगैरे असते, आपण ती डोक्याला स्केल चोळतो आणि त्यानंतर ती काय करतो, आपण जे काही पेपरचे बोळे केलेले असतात त्यावरती धरतो. त्यावेळी ते जे काही तुमचे पेपरचे गोळे असतात ते काय होतात, त्या स्केलकडे खेचले जातात. म्हणजेच इथं सुद्धा त्यांनी काय सांगितले, पीसेस ऑफ पेपर अँड कोम. तर हे पेपर काय होतात, त्या कांगव्याकडे तुमच्या खेचले जातात. का होतात, तर तिथं काय, चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट, या दोन्हींमध्ये चार्ज निर्माण झाला. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज काय झाले, एकत्र येऊ लागले. सेकंड आहे बघा, टू चेंज अन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन, रब कोम ऑर अ बलून ऑन अवर हेअर, कांगवा किंवा फुगा आपल्या केसांवरती फिरवा. ॲज शोन इन दिस पिक्चर, टेक द कॉम नियर अ थिन ट्रिकल ऑफ वॉटर फ्रॉम अ टॅप. आता काय करायचं, हे पाणी आहे, तिथून ते पाणी सोडायचं त्या कुठं, कोमवर, म्हणजे तुमच्या कांगव्यावरती. ट्रिकल ऑफ वॉटर फ्रॉम अ टॅप, सी व्हॉट हॅपन्स. नाव ड्रॉ द कॉम अवे फ्रॉम द ट्रिकल अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होईल रे, तिथं ते पाणी त्या कांगव्यावरती पडेल का, किंवा ते कांगवा ते पाणी ऑब्झर्व करेल का. मेक अवर ऑब्झर्वेशन विथ टिक. तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे हे बघा. व्हेन द चार्ज कोम इज ब्रोट क्लोज टू द फ्लॉवरिंग वॉटर, वॉटर गेट्स अट्रॅक्टेड, रिपल्ड, रिमेन्स ॲज इट वॉज. हे काय होईल, या कोमवरती काय करेल, अटॅक. व्हेन द चार्ज कोम इज टेकन अवे फ्रॉम द फ्लॉवरिंग वॉटर, इट गेट्स अट्रॅक्टेड अँड रिपल, रिमेन्स ॲज इट वॉज इनिशियली. या दोन्हीमधलं काय होईल रे, कोम चार्ज करेल की टॅप चार्ज करेल, सांगा. मेक अवर ऑब्झर्वेशन, तुमचं ऑब्झर्वेशन आहे, दोन्हीमधलं काय होईल. या नळामधून पाणी पडल्यानंतर या कोमवरती ते अटॅक करेल का, तुम्ही सांगणार मला ह्या दोन्हीचं उत्तर. ॲट फर्स्ट द फ्लो ऑफ वॉटर इज नॉट चार्जड, बघा ह्या वॉटरचा फ्लो चार्ज नाही. व्हेन अ निगेटिव्हली चार्ज कोम कम्स नियर द फ्लोरिंग वॉटर, मग हा कोम काय होणार आहे, त्या टॅप पाण्याकडे खेचला जाणार. द निगेटिव्ह पार्टिकल इन इट नियरेस्ट द कोम अँड पुश्ड अवे, दॅट पार्ट बिकम्स पॉझिटिव्हली चार्जड ड्यू टू डिपेन्डन्सी ऑफ अ निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जच काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात. द कोम हॅज निगेटिव्ह अँड द वॉटर हॅज पॉझिटिव्ह चार्ज. काय आहे, पाण्याजवळ पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कांगव्याजवळ निगेटिव्ह चार्ज आहे. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन दीज अपोजिट चार्ज, आणि या दोघांमध्ये काय होतंय, तर अट्रॅक्शन होतंय आणि दोन्हीही चार्ज काय होतात, जवळ येतात. द फ्लोरिंग वॉटर इज अट्रॅक्टेड टूवर्ड्स द कोम व्हेन द कोम इज टेकन अवे, द निगेटिव्ह पार्टिकल्स इन द फ्लोरिंग वॉटर कम्स बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन अँड अपोजिट अँड निगेटिव्ह चार्ज बिकम्स इक्वल इन नंबर. आणि ह्यावेळी काय झाले, तर जो की कोम आहे हा काय झालाय, टेकन अवे झालाय. द निगेटिव्ह पार्टिकल इन द फ्लोरिंग वॉटर कम बॅक, तिथं जे आलेला जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय झालाय, माघारी गेलाय. अँड ओरिजिनल पोझिशन अँड अपोजिट, ओरिजिनल पोझिशन अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज बिकम इन अ इक्वल नंबर, आणि तिथं दोन्हीही काय झालेत, इक्वल नंबर तयार झालेत. ॲज अ रिझल्ट the water becomes uncharged again and stop getting attracted to the comb at it is away always by from it. आणि ह्यामध्येच म्हणजे काय आहे, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज कसा प्रोड्यूस होतोय, की एखाद्या दोन वस्तू ज्यावेळी एकमेकांमध्ये फ्रॅक्शनल फोर्स तयार होतोय, घर्षण तयार होतोय, त्यावेळी तिथं एकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि एकामध्ये निगेटिव्ह चार्ज यायला हवा. ज्यावेळी हे दोन भिन्न चार्ज येतील त्यावेळेसच त्या दोन वस्तूंमध्ये काय होईल, अट्रॅक्शन मिळेल आपल्याला पाहायला. बघा, अ बलून स्टिकिंग टू अ वॉल, भिंतीवर बलून चिटकवले. वाय डज अ चार्जड बलून स्टिक टू अ वॉल, का चिटकला असेल रे, तर वॉलला
वेगळा चार्ज आहे आणि बलूनना काय आहे, वेगळा चार्ज. त्यामुळे तो बलून त्या वॉलवरती काय झालाय, चिकटला गेलाय. हे ट्राय धीज आहे, तुम्हाला फक्त करून पाहायचं आहे किंवा ऑब्झर्व करायचं आहे. त्यानंतर सुद्धा बघा सेकंड आहे अजून एक ट्राय धीज. कीप अ स्पिंट ट्यूबलाइट इन अ डार्क प्लेस, रब इट व्हिगरसली विदिन अ थिन पॉलिथिन बॅग. व्हॉट हॅपन अँड वाय. ट्यूबलाइट आहे, ॲल्युमिनियम बॉल आहे, बलून आहे. ट्यूबलाइट काय करायची, डार्क प्लेसमध्ये व्हिगरसली रब करायची म्हणजे घासायची विदिन अ पॉलिथिन बॅग, तुमच्या एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये. व्हॉट हॅपन आणि वाय, काय त्यामध्ये बदल होतोय. व्हेन अन अनचार्जड ॲल्युमिनियम बॉल इज ब्रॉट नियर अ निगेटिव्हली चार्ज बलून, द फॉलोइंग थिंग्स हॅपन. बघा खाली दाखवले डायग्राम ए, बी आणि सी मध्ये. ॲज शोन इन फिगर ए, अन अपोजिट चार्ज इज जनरेटेड इन द अदर ऑब्जेक्ट बाय इंडक्शन अँड बोथ द ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टू इच अदर. बलूनमध्ये आणि हा तुमचे ॲल्युमिनियम बॉल आहे आणि हा बलून आहे, या दोनमध्ये काय झालंय, अपोजिट चार्ज प्रेझेंट झालाय. जनरेट इन अदर ऑब्जेक्ट, वेगळं ऑब्जेक्ट तयार झाले. ॲज शोन इन बिग फिगर ऑन टचिंग बोथ द ऑब्जेक्ट बिकम सिमिलरली चार्ज. या दोन्हींमध्ये काय आहे, एक सिमिलरली चार्ज प्रेझेंट झालाय. ॲज सीन इन फिगर लाईक चार्ज रिपल इच अदर, यामध्ये रिपल झालाय म्हणजे दोन्हीकडेही वेगळे चार्ज काय झालेत, निर्माण झाले. त्यानंतर आहे बघा गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. दिस इज अ सिम्पल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन अन ऑब्जेक्ट. हे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप आहे, तो कसा आहे, सिम्पल डिव्हाइस आहे आणि तो इलेक्ट्रिक चार्ज ऑब्झर्व करण्यासाठी आपण वापरतो. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉपर रॉड which has a metal disc at the upper end and two thin gold leaves at the other end. बघा या इलेक्ट्रिक चार्ज मध्ये काय आहे तर इट कन्सिस्ट कॉपर रॉड, हा कसा आहे, कॉपर रॉड आहे. विच हॅज अ मेटल डिस्क ॲट द अप्पर एंड, अप्पर एंडला काय आहे तर मेटल डिस्क आहे, ही मेटल डिस्क आहे. अँड टू थिन गोल्ड लीव्ज, आणि खाली काय आहे, दोन गोल्ड लीव्ज आहेत. ॲट द अदर एंड. The rod is placed in a bottle so that the disc is above the bottle when an uncharged object is taken near the disc. आणि या डिस्कच्या बाजूलाच एक अनचार्ज मध्ये त्यावर कोणताही चार्ज प्रेझेंट नसलेला रॉड आहे. द लीव्ज रिमेन क्लोज्ड, हे लीव्ज कसे आहेत, नेहमी बंद असतात. व्हेन अ चार्ज्ड ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क बोथ द लीव्ज आर चार्ज्ड बाय द सेम इलेक्ट्रिक चार्ज अँड रिपल इच अदर. पण हा रॉड ज्यावेळी या अप्पर एंडमधून आत येतो किंवा या अप्पर एंडला चिकटतो त्यावेळी हे लीव्ज काय होतात, सेम इलेक्ट्रिक चार्ज त्या लीव्जमध्ये सुद्धा प्रेझेंट येतो. मूव्ह अवे फ्रॉम इच अदर ऑर ओपन अवर्क. व्हेन वी टच द डिस्क विथ अवर हँड लीव्ज कोलॅप्स. ते लीव्ज काय होतात, कोलॅप्स होतात, पडू लागतात. बिकॉज द चार्ज इन द लीव्ज गोज इन टू द अर्थ थ्रू अवर बॉडी अँड लीव्ज गेट डिस्चार्ज. त्यावेळी लीव्ज काय होतात, गेट डिस्चार्ज होतात म्हणजे नाहीसे होतात. ही जस्ट जनरल इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी. त्यानंतर आहे बघा यूज अवर ब्रेन पॉवर. ग्रेट सायंटिस्ट. इन द इयर 1752 बेंजामिन फ्रँकलिन conducted an experiment of flying a kite with his son विल्यम. त्यांनी काय केलंय की 1752 मध्ये या शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट केलाय की त्यांचा जो मुलगा होता तो काय करत होता, पतंग हवेमध्ये उडवत होता. द काइट वॉज मेड युझिंग सिल्क क्लॉथ. आणि त्यानं ते जे पतंग आहे ते सिल्क क्लॉथनी पकडलं होतं. देवदर वूड अँड अ मेटल वायर, म्हणजे देवदर हे झाड आहे बघा, आपण पाहिलं असेल, हे झाड जे आहे हे लाकूड आणि मेटल वायर. द मेटल वायर वॉज जॉईंड इन सच अ वे दॅट इट्स वन एंड वॉज ॲट द टॉप ऑफ द काइट अँड द अदर एंड वॉज जॉईंड टू द स्ट्रिंग ऑफ द काइट. त्यानं काय केलं की जे लाकूड आणि एक मेटल वायर घेतलेली होती. द मेटल वायर वॉज जॉईंड इन सच अ वे दॅट वन एंड वॉज ॲट द टॉप ऑफ द काइट. ती वायर त्याच्या त्या पतंगाला एका साईडला बांधलेली होती आणि दुसरी जी होती ती त्याच्या हातामधल्या स्ट्रिंगला होती किंवा हातामध्ये गुंडळलेली होती. देअर वॉज अ लाइटनिंग इन द स्काय ऑन द डे दे फ्ल्यू द काइट. त्यावेळी काय झालं, देअर वॉज अ लाइटनिंग इन द स्काय,
आकाशामध्ये काय होतं, लाईटनिंग. आणि डे होता, ऑन द डे दिवस होता, लाईट होती. दे फ्ल्यू द काईट, तो पतंग उडवत होता. व्हेन द मेटल वायर टच्ड द क्लाउड्स, पण तिथं काय झालं, मेटल वायर काय झाली, टच झाली क्लाउडला, म्हणजे ढगाला काय झाली, ती टच झाली. द इलेक्ट्रिक चार्ज गॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम अ क्लाउड टू द काईट, आणि ती जी क्लाउडमधून जी मेटल वायर जी त्या क्लाउडला टच झाली, त्या क्लाउडमधून काय झालं, गेट चार्ज, तिथं एक चार्ज प्रेझेंट झाला, आणि तो चार्ज त्या क्लाउडमधून, त्या वायरमधून तो त्या काईटमध्ये आला. देन द लूज स्ट्रिंग ऑफ द काईट बिकम अ टफ्ट अँड द इलेक्ट्रिक चार्ज रिच्ड द अर्थ थ्रू द स्ट्रिंग, आणि तिथं काय झालं, त्या वायर काईटमधून तो जो इलेक्ट्रिक चार्ज आला, तो पतंगामध्ये आल्यानंतर तिथं ते इलेक्ट्रिक चार्ज रीच झाला, प्रेझेंट झाला. अ स्पार्क वॉज सीन वेअर द स्ट्रिंग टचड द अर्थ, ही शोड दॅट लाइटनिंग इज फ्रॉम इलेक्ट्रिक चार्ज, आणि तिथेच त्यांनी ह्याचा शोध लावला की द शो दॅट लाइटनिंग इज फ्रॉम ऑफ इलेक्ट्रिक लाईट. त्यांनी ह्याचा शोध लावला की वीज म्हणजेच विद्युत प्रवाहाचं एक रूप आहे, म्हणजेच लाइटनिंग इज फ्रॉम ॲन इलेक्ट्रिक चार्ज. हे त्यांनी काय केलं, तिथं प्रेझेंट केलं. म्हणजे आज आपण काय बघितलंय, गोल्ड डिफ्युलेट्स्कॉप बघितलाय, त्यानंतर बेंझिन फ्रँकलिननी कोणता एक्सपेरिमेंट केला तो बघितला, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज कोमवरून कसा प्रेझेंट झाला हे पाहिलं. तुम्ही यामधले तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील असे काही पॉईंट लिहून घ्या. वीज कशी तयार झाली, किंवा लाइटनिंग इज फ्रॉम ऑफ इलेक्ट्रिक चार्ज कसा आहे, कोणत्या सायंटिस्टनी लावला. त्यानंतर जो राहिलेला पॉईंट आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.